मंडळी, 7 दिवसांचा हा प्रवास आज एका अशा वळणावर आलाय जिथे एक स्वप्न संपत नाही, तर ते हजारो मनात रुजलं जातंय. किजूबाई बदेका यांनी पाहिलेलं ते दिवा स्वप्न केवळ एका शाळेपुरतं मर्यादित नव्हतं. आज या मालिकेच्या शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत की जेव्हा किजूबाईंनी तो वर्ग सोडला तेव्हा मुलांच्या डोळ्यात काय होतं, आणि आज 100 वर्षांनंतरही हे पुस्तक आपल्यासाठी इतकं महत्वाचं का आहे. नमस्कार, मी आहे मधू आणि सोल डायरीज बाय मधूच्या विशेष मालिकेचा आज शेवटचा भाग. वर्षाचा शेवटचा दिवस. गिजूबाईंचा प्रयोग पूर्ण झाला होता. ज्या मुलांना लोक खोडकर आणि ढ म्हणायचे, ती मुलं आज शाळेतले सर्वात हुशार आणि सुसंस्कृत विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. गिजूबाई आपलं सामान आवरत होती. वर्गातील मुलं शांत होती. त्यांच्या चेहऱ्यावर परीक्षेचा ताण नव्हता, तर आपल्या लाडक्या गुरुजींपासून दूर जाण्याचं दुःख होतं. एका लहान मुलाने गिजूबाईंचा हात धरला आणि विचारलं, गुरुजी, पुढच्या वर्षी तुम्ही आम्हाला शिकवायला नसाल का? गिजूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी उत्तर दिलं, मी असेन किंवा नसेन, पण आपण एकत्र पाहिलेलं ते स्वप्न, जिथे शाळा आनंदाचं घर असतं, हे नेहमी तुमच्या सोबत असेल. गिजूबाईंनी या पुस्तकाला दिवा स्वप्न का म्हटलं असावं? कदाचित त्यांना वाटलं असेल की भर दिवसा पाहिलेलं हे स्वप्न लोकांना अशक्य वाटेल, लोक त्यांना वेड्यात काढतील. पण त्यांनी सिद्ध केलं की जर शिक्षकाच्या मनात मुलांबद्दल अपार प्रेम आणि कर्तव्याची जाणीव असेल, तर कोणतंही दिवा स्वप्न वास्तवात उतरू शकतं. त्यांनी दाखवून दिलं की शिक्षक हा केवळ माहिती देणारा यंत्र नसतो, तर तो मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख देणारा एक कलाकार असतो. त्यांनी शिक्षणाची व्याख्याच बदलली. शिक्षण म्हणजे केवळ साक्षरता नाही, तर शिक्षण म्हणजे संवेदनशीलता. आज आपण 2026 मध्ये जगत आहोत. आपल्याकडे स्मार्ट क्लासेस आहेत, AI आहे, हायटेक शाळा आहेत, पण तरीही आजही आपली मुलं परीक्षेच्या तणावाखाली का आहेत? आजही दप्तराचं ओझं कमी झालंय का? नाही. गिजूबाईंचं हे पुस्तक आजही ओरडून सांगतंय की जोपर्यंत आपल्या मुलाला त्याच्या नैसर्गिक गतीने शिकू देत नाही, तोपर्यंत आपण त्याला सुशिक्षित करू शकणार नाही. गिजूबाईंनी ज्या मिशाळ आई, मुछळीवा म्हणून ओळख मिळवली, ती त्यांच्या मायेमुळे. आज आपल्याला गरज आहे अशा शिक्षकांची आणि पालकांची, जे मुलांच्या प्रश्नाला दाबत नाही, तर त्यांना वाट करून देतात. मंडळी, दिवा स्वप्न या पुस्तकाचा प्रवास इथेच संपत नाही. तो तुमच्या आणि माझ्या कृतीतून चालू होतो. तुमच्या घरात किंवा परिसरात जर एखादं मूल रडत शाळेत जात असेल, तर समजून घ्या की गिजूबाईंचं स्वप्न अजून पूर्ण व्हायचंय. तुम्हाला या 7 दिवसाच्या मालिकेत कोणता भाग सर्वात जास्त आवडला, किंवा गिजूबाईंचा कोणता विचार तुम्हाला पटला? कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे हे विचार लोकांपर्यंत पोहोचू शकतात. सोल डायरीज बाय मधूच्या या उपक्रमाला तुम्ही जो प्रतिसाद दिलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरक पुस्तकासह एका नवीन प्रवासात. तोपर्यंत वाचत राहा, शिकत राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद.